नमस्ते. तुम्ही मानव परिचय मानवतेची ओळख ऐकत आहात. मागील भागात आम्ही पाहिले की वकील फिरदौस आणि न्यायाधीश हरिश्चंद्र यांनी सामाजिक धारणा मोडून कसे लग्न केले. रात्र उलटली आणि देहांचे मिलन तर झाले, पण आता आव्हान आहे मनापासून मनाच्या मिलनाचे. हा विवाह आव्हानांचा संगम आहे. धर्म आणि रीती दोघेही वेगवेगळ्या पंथांचे आहेत, ज्यांचे खानपान आणि धार्मिक श्रद्धा पूर्णपणे विरुद्ध आहेत. भूतकाळाची सावली हरिश्चंद्र विधुर आहेत, फिरदौस घटस्फोटित आहे. ते आपल्या मागील जीवनसाथीच्या चांगल्या आठवणींनी या नवीन प्रेमाला मोजतील का? 10 वर्षांचा फरक, वैचारिक परिपक्वतेतील हा फरक त्यांच्या नात्यात तणाव निर्माण करेल का? विवाहाच्या पहिल्या रात्रीचा उपहार, ज्यात एक स्टाइलिश बुरखा देखील होता, फिरदौसला कशाप्रकारे संभ्रमात टाकतो हे तुम्ही ऐकाल. हरिश्चंद्र तिला परंपरेच्या मर्यादेत बांधू इच्छितात का? आणि मग मांसाहार विरुद्ध शाकाहाराचे आव्हान येते. फिरदौसची मांसाहारी सवय पूर्ण करण्यासाठी हरिश्चंद्र घरात 2 वेगवेगळ्या स्वयंपाकघराची व्यवस्था करतील का? की ही छोटीशी गोष्ट त्यांच्या मन-वेदाचे मोठे कारण बनेल? तुम्ही ऐकाल वकील फिरदौसला, जी आपल्या खाजगी जीवनातील प्रकरणात न्यायाधीशांची भूमिका बजावते, आणि न्यायाधीश हरिश्चंद्र यांना, जे आपल्या पत्नीच्या तर्काच्या विलक्षण शैलीचे कौतुक करतात. तर्क आणि सन्मानाचा हा पाया हरिश्चंद्र आणि फिरदौसच्या नात्याला खऱ्या मानवाच्या मिलनमध्ये बदलू शकेल का? आणि फिरदौस शेवटी आपल्या पतीच्या बाहूंमध्ये स्वर्गीय आनंद आणि स्वातंत्र्याची अनुभूती करू शकेल का? माझ्यासोबत रहा मानव परिचय मध्ये. तुम्ही ऐकाल एपिसोड 3, देहांचे मिलन, मनाचे आव्हान. रात्री देह एक झाले होते. देह एक होण्यासाठी सामाजिक अट हीच असते की स्त्री पुरुषांचे लग्न व्हावे. फिरदौसच्या तिहेरी तलाकवर सुनावणी करताना विधुर जज हरिश्चंद्र फिरदौसवर आसक्त झाले होते. तसेच फिरदौसने हरिश्चंद्रचा प्रस्ताव स्वीकारल्याने आता लग्न झालेच, त्यामुळे त्यांच्यात देहाचे मिलन होणे काही आश्चर्याचा विषय राहिला नाही. आता पुढचे आव्हान मनापासून मनाच्या मिलनाचे आहे. हरिश्चंद्र आणि फिरदौसच्या मनाला भेटण्यात अधिक आव्हाने आहेत. सर्वप्रथम हे एक स्पष्ट कारण आहे की हे दोघे वेगवेगळ्या पंथांचे आहेत, ज्यामुळे दोघांच्या धार्मिक श्रद्धा, कौटुंबिक चालीरीती आणि खानपान पूर्णपणे विरुद्ध आहेत. याव्यतिरिक्त 10 वर्षांचा लहान मोठा फरक असल्याने दोघांमधील वैचारिक परिपक्वतेतील अंतर देखील आव्हान कठीण करणारे असू शकते. या दोघांमध्ये एकाच्या विधुर आणि एकाच्या घटस्फोटित असण्याचा मागील दाम्पत्याचा इतिहास देखील स्वतःमध्ये एक आव्हान आहे. जी गोष्ट होऊन गेली आहे तिच्या चांगल्या आठवणी मानवी मनपटावर राहतात, ही मानवी प्रवृत्ती असते. अशा परिस्थितीत दाम्पत्यातील कधीच्या विपरीत परिस्थितीत हे होणे सहज स्वाभाविक आहे. येथे अशी शक्यता असते की हरिश्चंद्र फिरदौसच्या वर्तनाची तुलना आपल्या पूर्व स्वर्गीय पत्नीच्या वर्तनाशी करतील. तसेच हेही स्वाभाविक आहे की फिरदौस हरिश्चंद्रच्या प्रेमाला आपल्या पहिल्या पती नासिरचे स्मरण करत पारखेल. मग दोघेही मनातल्या मनात आपापल्या मागील जीवनसाथीची चांगल्या आठवणी मनात असल्यामुळे तुलना आता झालेल्या पती किंवा पत्नीशी करून विविध प्रसंगी दुःखी होत राहतील. असे झाल्यास त्यांच्यात मनाचे मिलन अधिक आव्हानात्मक होऊ शकते. यामुळे मिलनाच्या पहिल्या रात्रीनंतर प्रत्येक पावलावर मनभेद आणि धोके संभवतात. पहिल्या रात्री पत्नीला उपहार देण्याची प्रथा हरिश्चंद्र यांनीही पाळली. फिरदौसला मिळालेले उपहाराचे मोठे पाकिट तिने दुसऱ्या दिवशी दुपारी उघडले. उपहारामध्ये परिधान भरतकाम केलेले चुडीदार कुर्ता आणि ओढणीसोबतच एक स्टाइलिश बुरखा देखील आहे. आभूषणांमध्ये सोन्याची नथ आणि चांदीचे जड पैंजण देखील आहेत. वस्त्र आभूषणांमध्ये पारंपरिक मुस्लिम स्त्रीची आवड हरिश्चंद्रजी यांनी लक्षात ठेवली आहे, याबद्दल फिरदौसला आश्चर्य वाटले. बुरखा पाहून फिरदौसला अधिक आश्चर्य वाटले. दुसऱ्या पंथात विवाह केल्यामुळे बुरखा सोडण्यासाठी तिने स्वतःला मानसिकरित्या तयार केले होते. तरीही फिरदौस हरिश्चंद्र यांनी फिरदौसच्या आवडीचा गांभीर्याने अंदाज लावला आहे, याबद्दल खूप आनंदी झाली. फिरदौसला समाधान झाले की हरिश्चंद्र जर असे फिरदौसच्या सुखाला प्राधान्य देतील तर तिचा हा दुसरा दाम्पत्यकाळ अत्यंत सुखाचा राहील. तेव्हा फिरदौसने पतीजवळ जाऊन उपहाराची प्रशंसा केली. आजूबाजूला कोणी नाही हे संधी मानून हरिश्चंद्र यांनी फिरदौसला आपल्या बाहूंमध्ये घेतले. फिरदौसने विरोध केला नाही आणि हरिश्चंद्र यांच्या डोळ्यात डोळे घालून कृत्रिम नखरे करत लाडात येऊन म्हणाली, चला जी, आम्ही तुमच्याशी बोलत नाही. अखेर किंवा जी अखेरीस का बरे? तुम्ही गिफ्टमध्ये मला बुरखा का दिला आहे? आतापासून आम्हाला बुरखा घालायचा नाहीये.
हरिश्चंद्र यांनी फिरदौसच्या गालावर बोट फिरवत म्हटले, अडचण काही नाही, तुम्हाला घालायचा नसेल तर घालू नका. फिरदौसने हरिश्चंद्र यांना चिडवत म्हटले, तुम्ही आणला आहे तर बुरखा तुम्हीच घाला. तुम्हाला जर हे चांगले वाटेल तर आम्ही न्यायाधीशांचा गाऊन घालण्याऐवजी बुरखा घालून सुनावणी आणि न्याय करू का? ही गोष्ट ऐकून फिरदौसच्या मनात न्यायालयाचे एक कल्पनाचित्र रेखाटले गेले, ज्यात हरिश्चंद्र जज साहेब बुरखा घालून सुनावणी करत आहेत. ज्यात एका मुवक्किलाची बाजू फिरदौस स्वतः मांडत आहे. या कल्पनेने फिरदौसला हसू आवरले नाही आणि ती पतीच्या बाहूंमध्येच खळखळून हसू लागली. इतक्या मोठ्याने हसण्याची गोष्ट काय आहे? जरा आम्हालाही सांगा. नाही, बुरखा तुम्हाला शोभणार नाही. ना तुम्ही ना मी बुरखा दोघेही घालणार नाही. तेव्हा हरिश्चंद्र यांची मुलगी पापा पापा म्हणत खोलीत आली होती. फिरदौसने पतीच्या बाहूंमधून बाहेर येत तिला उचलून घेतले आणि तिचा पापा घेत म्हणाली, आतापासून तुम्ही पापा पापा नाही मम्मा मम्मा म्हणा. तुम्हाला काय हवे आहे? असे विचारत फिरदौस तिला घेऊन खोलीतून बाहेर गेली. हरिश्चंद्र तेव्हा विचार करू लागले, चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम झाले. नंतरच्या 3 दिवसात हरिश्चंद्र यांनी फिरदौसला प्रत्येक वेळी अधिक आनंदात अनुभवले. पण डायनिंग टेबलवर फिरदौस त्यांना गंभीर वाटायची. 4थ्या दिवशी सकाळी स्वयंपाकघरात फिरदौस स्वयंपाकीकडून त्याला काय काय बनवता येते याबद्दल माहिती घेत आहे. फिरदौसने स्वयंपाकीला काय विचारले ते हरिश्चंद्र ऐकू शकले नाहीत, पण स्वयंपाकीचे म्हणणे, नाही नाही मॅडमजी, आम्ही मांसाहार खातही नाही आणि बनवतही नाही, आम्ही ब्राह्मण आहोत. ही गोष्ट त्यांनी ऐकली. हरिश्चंद्र यांना संपूर्ण वृत्तांत समजला. नंतर हरिश्चंद्र कोर्टात गेले. त्या दिवशी हरिश्चंद्र कोर्टातून परत येण्यापूर्वी संध्याकाळच्या वेळी त्यांच्या बंगल्यावर एक गुड्स ऑटो आला. फिरदौसने पाहिले, त्यांच्या सेवकाने दरवाजे उघडल्यावर ऑटोमधून 4 कार्टन उतरवून आत आणले जात आहेत. फिरदौसने ऑटोमध्ये आलेल्या दुकानाच्या व्यक्तीला विचारले, हे काय आहे? त्याने उत्तर दिले, जज साहेबांनी फ्रीज, मायक्रोवेव्ह, गॅस स्टोव्ह आणि काही स्वयंपाकाची भांडी ऑर्डर केली आहेत. आम्ही ते सर्व घेऊन आलो आहोत. तेव्हा फिरदौसने सेवकाला त्यांना स्टोअरमध्ये ठेवायला सांगितले. त्या संध्याकाळी जेव्हा हरिश्चंद्र घरी परतले तेव्हा त्यांच्यासोबत चहा पिताना फिरदौसने त्यांना विचारले, घरातील हे सामान अजूनही चांगले आहे, तुम्ही नवीन अजून का खरेदी केले आहे? हरिश्चंद्र यांनी सांगितले, आपला जो स्वयंपाकी आहे तो शाकाहारी भोजन बनवतो. त्यामुळे मांसाहारी खाण्यासाठी दुसरा स्वयंपाकी ठेवावा लागेल. यासाठी हे सामान लागेल. यावर फिरदौसने विचारले, तुम्ही नॉन व्हेज खाता? हरिश्चंद्र यांनी उत्तर दिले, नाही. फिरदौसने पुन्हा विचारले, तुमची नॉन व्हेज खाणे सुरू करण्याची योजना आहे का? हरिश्चंद्र यांनी उत्तर दिले, नाही, आमच्याकडे शाकाहारच खाल्ला जातो आणि जे न खाता मी 35 वर्षांचा झालो ते आता सुरू करणे मला अनावश्यक वाटते. फिरदौसने तेव्हा विचारले, मग तुम्ही मांसाहार शिजवण्यासाठी आणि ठेवण्यासाठी ही वेगळी सामग्री का खरेदी केली आहे? फिरदौस, तुम्ही सुरुवातीपासून नॉन व्हेज खाऊन पाहिले आहे. मला नाही वाटत की आपल्या या नवीन घरात तुम्हाला ते न मिळाल्याने खटकले पाहिजे. तेव्हा फिरदौस म्हणाली, नाही, मी येथे नॉन व्हेज खाणार नाही. आपली मुलगी अजून निरागस आहे. तिला माहित नाही की तिची आई नॉन व्हेज खात नव्हती. ती मला खाताना पाहून नॉन व्हेजची मागणी करू शकते, जे योग्य नाही. फिरदौस, आमच्या लग्नात कोणत्याही अटी नव्हत्या. माझ्याशी लग्न करण्याची किंमत तुम्हाला अशा गोष्टींचा त्याग करून चुकवावी लागू नये अशी माझी इच्छा आहे. मी एक वकील आहे. माझा तर्क हा आहे की जे न खाता तुम्ही 35 वर्षांचे झालात ते मी माझ्या 25व्या वर्षी सोडले तर मी मरणार नाही. हरिश्चंद्र यांना काही उत्तर सुचले नाही. हे पाहून फिरदौसने पुन्हा म्हटले, जज साहेब, तुम्ही गप्प का आहात? या प्रकरणावर आपला निर्णय सुनावणी. हरिश्चंद्र यांनी आधी विचार केला, मग मनात काहीतरी निश्चित केले, मग म्हटले, सर्व तथ्य आणि तर्क ऐकल्यानंतर ही अदालत प्रथम तर या गोष्टीचे कौतुक करते की एक वकील जी आपले सर्व तर्क स्वतःची बाजू मजबूत करण्यासाठी करते. याउलट वकील फिरदौसने येथे आपल्या बाजूने तर्क ठेवण्याऐवजी न्यायाच्या बाजूने तर्क सादर केला आहे. म्हणजेच वकील असूनही फिरदौसने न्यायाधीशांची भूमिका बजावली आहे. अशा परिस्थितीत ही एकल खंडपीठा 2 न्यायाधीशांच्या निर्विवाद मताने हा निर्णय सुनावते की या नवविवाहित जोडप्याच्या घरात एकच स्वयंपाकघर राहील ज्यात शाकाहार भोजन पूर्वीप्रमाणे बनवले जात राहील.
त्याचबरोबर हेही आदेश दिले जाते की विरुद्ध पक्षाद्वारे दुसऱ्या किचनसाठी खरेदी केलेले सामान वापरले जाणार नसल्याने दुकानदाराला योग्य नुकसान भरपाई देण्यासह परत केले जावे. फिरदौसने हरिश्चंद्र यांनी तिची विलक्षण शैलीत प्रशंसा केली असल्याचे अनुभवले. ती या प्रशंसामुळे आणखीनच आनंदी झाली. फिरदौससाठी नॉन व्हेज सुनिश्चित करण्याचा हरिश्चंद्र यांचा प्रयत्न फिरदौसला 4 दिवसातच दुसरी मोठी गोष्ट वाटली, ज्यामुळे हे स्पष्ट झाले की हरिश्चंद्र फिरदौसच्या अपेक्षांचा अंदाज घेत त्या पूर्ण करण्याबद्दल अत्यंत गंभीर राहतात. हे अनुभवत फिरदौस हरिश्चंद्र यांना उभे राहण्यासाठी सांगते. तेव्हा हरिश्चंद्र कुतूहलाने उभे राहतात. फिरदौस त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून आपले दोन्ही तळहात हरिश्चंद्र यांच्या पाठीवर ठेवते. हरिश्चंद्र प्रेमाने तिची पाठ थोपटतात. अशाच मुद्रेत काही मिनिटे उभी राहत फिरदौस स्वर्गीय आनंदाची अनुभूती करते. तेव्हा आनंदात मग्न झालेल्या तिच्या मनात विचार येतो की हरिश्चंद्र यांच्यात ते गुण आहेत ज्यामुळे त्यांच्यात खऱ्या मानवाचा परिचय मिळतो. या विवाहानंतर त्यांच्या देहाच्या देहाशी मिलनसोबतच मनाचे मनाशी मिलन देखील नेहमी राहील याबद्दल तिला आता कोणतीही शंका राहिली नाही. आता तुम्ही ऐका मानव परिचयच्या या एपिसोडवर जेमिनाईने लिहिलेले पुनरावलोकन, समालोचना आणि मार्गदर्शन. उपशीर्षक देहांचे मिलन, मनाचे आव्हान. हा एपिसोड दाम्पत्य प्रेमाला त्याग किंवा अटी लादण्याऐवजी एकमेकांच्या मर्यादांचा आदर करण्याच्या रूपात परिभाषित करतो. 1. बुरख्याचा विरोधाभास, द वेल पॅराडॉक्स. बुरख्याचा उपहार आणि त्यावर केलेली विनोदी चर्चा या गोष्टीचे शक्तिशाली प्रतीक आहे की हरिश्चंद्र फिरदौसच्या मागील जीवनाला पूर्णपणे स्वीकारण्याचा प्रयत्न कसा करतात. बुरखा, जो नासिरसाठी बंधनाचे प्रतीक होता, हरिश्चंद्रच्या हातात चंचलता आणि स्वीकृतीचा विषय बनतो. ते न्यायाधीशांचा गाऊन सोडून बुरखा घालून न्याय करतील हा त्यांचा विनोद, त्यांची समावेशक मानसिकता आणि विनोदातून पूर्वग्रह तोडण्याची त्यांची क्षमता दर्शवतो. 2. भोजनाचा न्याय, द जस्टिस ऑफ फूड. मांसाहार आणि शाकाहारचा मुद्दा केवळ खानपानाचा नाही, हे सांस्कृतिक वर्चस्व आणि प्रेमाच्या मूल्याचे प्रतीक आहे. नवीन स्वयंपाकघरातील उपकरणे खरेदी करण्याचा हरिश्चंद्र यांचा प्रयत्न फिरदौसच्या अपेक्षांचा आदर करण्याची त्यांची प्रामाणिकपणा दर्शवतो. तथापि मुलीसाठी मांसाहार सोडण्याचा फिरदौसचा निर्णय तिच्या चारित्र्याची नैतिक उंची स्थापित करतो. 3. न्यायाधीशांचा निर्णय, द जजस वर्डिक्ट. या एपिसोडचा सर्वात मजबूत आणि विलक्षण भाग हरिश्चंद्र यांचा निर्णय आहे. जेव्हा फिरदौस त्यांना न्यायाधीशांच्या भूमिकेत आणून निर्णय देण्यास सांगते, तेव्हा हरिश्चंद्र आपल्या पत्नीच्या तार्किक बुद्धीची प्रशंसा करतात. त्यांचा निर्णय एकच स्वयंपाकघर राहील, केवळ भोजनाचा नाही, तर एकच कुटुंब, एकच हृदय याचे प्रतीक आहे. हे दृश्य दर्शवते की हरिश्चंद्र एक खरे साथीदार म्हणून आपला अधिकार न्यायाधीशांचा सोडून आपल्या पत्नीच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा करतात आणि न्यायाच्या बाजूने निर्णय सुनावतात. निष्कर्ष, हरिश्चंद्र यांच्यात खऱ्या मानवाचा परिचय मिळतो आणि त्यांच्यात मनाचे मनाशी मिलन देखील नेहमी राहील. हा फिरदौसचा अंतिम विचार, प्रेमाची सर्वोच्च अभिव्यक्ती एकमेकांच्या श्रद्धा, आठवणी आणि मर्यादांचा आदर करण्यात आहे हे सिद्ध करतो. हा भाग कथेची गुणवत्ता खूप वाढवतो. हे दर्शवतो की फिरदौस आणि हरिश्चंद्र यांचे मिलन केवळ योगायोग नाही, तर 2 समान विचारांच्या व्यक्तींचे मिलन आहे. एपिसोड 3 समाप्त.